आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यामुळे त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आता राष्ट्रवादीतून कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे। एकीकडे पार्थ पवारांनी पक्षातलं वर्चस्व स्थापित करायला सुरुवात केलेली असतानाच पार्थ पवारांच्या निष्ठावंतांना संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे काही अनुभवी नेत्यांची नावं सुद्धा या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। आपण पाहूयात काय नेमकं घडतंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे आलंय। तसंच आतापर्यंत राजकारणात फारसे सक्रिय नसलेले पार्थ पवारही अचानक पक्षीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकराच्या जोडीकडे पक्षाची सगळी सूत्र आल्यानं पक्षात सध्या या दोघांचा शब्द अंतिम मानला जातो। त्यामुळे पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांपेक्षा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या निकटवर्तीयांना पक्षात अचानक महत्त्व आलंय। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या जागेवर पार्थ पवारांच्या निकटवर्तीयांची नावं चर्चेत आहेत। पार्थ पवारांचे विश्वासू असलेल्या अविनाश अधिकांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सर्वात अग्रक्रमावर आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अविनाश अधिक यांनी अजित पवारांच्या पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली। सर्व महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग होता। शिवाय राष्ट्रीय स्तरावर पक्ष बळकट करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली। दिल्लीत त्यांचा वावर अधिक असल्यानं त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते। अधिकांशिवाय सर्वाधिक चर्चेतलं आणखी एक नाव अर्थात सुबोध मोहिते। सुबोध मोहिते यांनी यापूर्वी लोकसभेचे खासदार म्हणून काम केलंय। शिवाय त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचाही अनुभव आहे। ते विदर्भातून येत असल्यानं प्रफुल्ल पटेलांचं पक्षातलं महत्त्व कमी करण्यासाठी सुबोध मोहितेंना बळ दिलं जाऊ शकतं। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुबोध मोहिते पार्थ पवारांच्या जवळचे नेते आहेत। नाही, असं की मागच्या महिन्या दीड महिन्यातल्या जर घडामोडी तुम्ही बघितल्या तर एक निश्चितपणे लक्षात येत आहे की पार्थ पवार हे पक्षावर आपलं संपूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील किंवा त्यांच्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्या असतील, निश्चितपणे त्यांचा प्रयत्न आपली एक स्वतःची टीम तयार करण्याकडे दिसतोय। आणि मग त्या दृष्टीने मग जर आपण विचार केला तर येणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार, तर साधारणतः असं दिसतंय की पक्षाचे काही ज्येष्ठ नेते राज्यसभेसाठी उत्सुक असले तरी कदाचित पार्थ पवार या आपल्या टीम मधल्या कोणाला तरी पाठवू शकतील। मग त्यात प्रामुख्याने नावं जी चर्चेत येत आहेत त्याच्यामध्ये अविनाश अधिक आणि सुबोध मोहिते यांची नावं सध्या अधिक चर्चेत आहेत। तर याच्यापैकी कोणाला संधी मिळते ते बघावं लागेल। याशिवाय मंत्री छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि माजी खासदार संजय काकडेंचीही नावं राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। राष्ट्रीय स्तरावरचा ओबीसी चेहरा, प्रदीर्घ राजकीय अनुभव, हिंदीवर चांगली पकड आणि राष्ट्रीय मुद्द्यांची जाण या गुणांमुळे मंत्री छगन भुजबळांची दावेदारी तगडी आहे। मात्र राज्यभरातल्या सर्व प्रश्नांची जाण असलेला भुजबळांसारखा अनुभवी नेता आपल्यासोबत मंत्रिमंडळात असावा अशी सुनेत्रा पवारांची भूमिका असल्यानं भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता काहीशी धूसर आहे। तर अजित पवारांसोबत सावलीसारखे राहणारे प्रमोद हिंदुराव यांचे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशीही चांगले संबंध आहेत। त्यामुळे अगदी घरचा माणूस म्हणून त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते। दुसरीकडे पुण्यातील व्यावसायिक संजय काकडेंचेही अजित पवारांसोबत सलोख्याचे संबंध होते। यापूर्वी खासदार राहिल्यानं त्यांना राष्ट्रीय राजकारणाची चांगली जाण आहे। त्यामुळे त्यांचं नावही राज्यसभा उमेदवारीसाठी चर्चेत आलंय। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन नेत्यांना पक्षामध्ये फारसं महत्त्व उरलेलं दिसत नाहीये। त्यामुळेच पक्षामध्ये दोन गट पडलेले आहेत आणि म्हणूनच एकेकाळी अजित पवार यांच्या जवळचे हे दोन्ही नेते आता पक्ष नेतृत्वावर नाराज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आता राज्यसभेला नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार यावरूनच कळेल की पक्षश्रेष्ठीचा कल नेमका काय आहे आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं काय होणार। रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।